नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी मिटकरी मॅडम। याच्या अगोदर आपण मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड याच्यामधला चॅप्टर फर्स्ट सिमिलॅरिटी याला सुरुवात केली होती। म्हणजे या चॅप्टरमधली जी फर्स्ट प्रॉपर्टी आहे, मेन प्रॉपर्टी आहे, त्याला आपण सुरुवात केली होती आणि ती प्रॉपर्टी आहे आपली द रेशोज ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स। आणि मला अपेक्षा आहे किंवा मला असं वाटतं की ही प्रॉपर्टी किंवा ही जी आपण प्रॉपर्टी आणि कंडिशन्स पाहिलेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांनी समजून घेतले असतील, त्याचा अभ्यास केलेला असेल असं मी गृहीत धरते। आणि त्याच्यावरती आधारित असलेले आपण काही एक्झाम्पल्स म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.1 ला सुरुवात करणार आहोत। तर तो सुरुवात करायच्या अगोदर किंवा ते एक्झाम्पल पाहायच्या अगोदर आपण काय करूया की ज्या प्रॉपर्टी आपण पाहिलेली आहे ते फक्त एकदा रिवाइज करूयात। रिवाइज करत असताना सगळ्यात महत्त्वाचं जे आपण मेन प्रॉपर्टी पहिली पाहिली होती त्याची रिव्हिजन किंवा इन शॉर्ट मध्ये ती फक्त पाहूया। द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स। म्हणजे एरियाचा जो रेशो असतो, ट्रायंगलच्या एरियाचा जो रेशो असतो तो कशा एवढा असतो, तर ट्रायंगलचे जे करस्पॉन्डिंग आपल्याला हाइट्स आणि बेस जे आहे त्याच्या प्रोडक्टच्या रेशिओ एवढा असतो। हे आपण फर्स्ट पिरियडमध्ये याच्या अगोदरच्या तासिकेमध्ये अभ्यास केला आहे, बरोबर आहे। आणि याच्यावरतीच डिपेंड असणारे आपण काही कंडिशन्स पाहिलेले आहेत। इन शॉर्टमध्ये त्या कंडिशन्स आपल्याला अशा सांगता येईल, त्याच्यामध्ये फर्स्ट कंडिशन आपण पाहिली होती हॅव्हिंग इक्वल हाइट्स। जर हाइट इक्वल असेल तर एरियाचा रेशो कसा असतो, करस्पॉन्डिंग बेसिसच्या रेशो एवढा असतो, बरोबर आहे। जर बेस इक्वल असेल तर एरियाचा रेशो कसा असतो, करस्पॉन्डिंग हाइटच्या रेशो एवढा असतो, ठीक आहे। आणि जर बेस अँड हाइट दोनों म्हणजे दोन्ही कसं असेल, इक्वल असेल, हाइट अँड बेस आर इक्वल देन रेशो आर 1:1। और आपल्याला काय सांगता येईल, रेशो कसा असेल, दोन्ही ट्रायंगलचा रेशो एक असेल आणि एरिया कसा असेल त्या दोन्हीचा बरोबर असेल किंवा सारखा असेल, इक्वल असेल, ठीक आहे। हे आपण अभ्यासलेलं आहे। चला तर आता प्रॅक्टिस सेट किंवा फर्स्ट एक्झाम्पल पाहण्याच्या अगोदर ते एक्झाम्पल्स कोणत्या पद्धतीचं आहे ते आपण समजून घेऊयात। जॉमेट्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक समजून घ्या की अल्जेब्रामध्ये आपण कोणते एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना ज्या पद्धतीनं अल्जेब्रिक पार्ट हा फॉर्म्युल्यावरती डिपेंड असतो, तर जॉमेट्री ही कशावरती डिपेंड असते, जनरली तुमच्या प्रॉपर्टीज आणि किंवा थेरम याच्यावरती डिपेंड असते, बरोबर आहे। मग ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर्टी अप्लाय करता किंवा अप्लाय करायची असते त्यावेळेस ती प्रॉपर्टी अगोदर समजून घ्यायची, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की कोणत्या एक्झाम्पलमध्ये कोणत्या क्वेश्चनमध्ये आपल्याला कोणती प्रॉपर्टी अप्लाय करायची ते, ओके। चला आता याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 हे स्टार्ट करायच्या अगोदर आपल्याला एक्झाम्पल आपण बघूया। बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9, म्हणजे फर्स्ट ट्रायंगलचा बेस जो आहे तो दिलेला आहे आपल्याला 9 अँड हाईट इज 5। हाईट किती दिलेली आहे आपल्याला 5 and of base of another triangle म्हणजे सेकंड ट्रायंगलचा बेस किती दिला आपल्याला 10 and हाईट आपल्याला दिलेली आहे 6। देन फाइंड, तर त्याच्यावरून आपल्याला काय फाइंड आउट करायचं, द रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज ट्रायंगल्स। म्हणजे ट्रायंगलचा आपल्याला एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा आहे। मग त्यासाठी आपल्याला काय कन्सिडर करावं लागेल, तिथं आपल्याला ऍक्च्युअल फिगर दिलेली नाही किंवा ट्रायंगल्सचं आपल्याला नाव पण माहित नाही। आपण सपोज म्हणजे आपण तिथे काय करूया, गृहीत धरूया, काय गृहीत धरूया की एरिया फर्स्ट ट्रायंगल एरिया काय कन्सिडर केला मी, A1, तो मला माहित नाही ॲज इट इज, ओके। देन एरिया ए जर असेल तर त्याचा बेस किती असेल रे, सो B1 टी नोट केला, ऑलरेडी आपल्याला दिला आहे बेस आहे आपला 9। नंतर हाईट, फर्स्ट ट्रायंगलची हाईट मी काय कन्सिडर केली, H1, ती ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे, हाईट किती आहे 5। देन आता आपण काय करूया, अनदर ट्रायंगल मध्ये सुद्धा मी काय कन्सिडर केलं, त्याचा एरिया, दुसरा जो ट्रायंगल आहे त्याचा एरिया मी काय कन्सिडर केला, A2, जो मला माहित नाही, अननोन आहे, जो आपल्याला रेशो काय करायचा त्याचा फाइंड आउट करायचा आहे, ओके। मग त्याच्यामध्ये मी काय केलं की त्याचा जो बेस आहे सेकंड ट्रायंगलचा तो बेस मी काय कन्सिडर केला, B2, जो ऑलरेडी मला या क्वेश्चन मध्ये दिलेला आहे। अनदर ट्रायंगलचा बेस आहे 10 आणि हाईट मी काय कन्सिडर केली, H2 म्हणजे
सिम्बॉलिकली कन्सिडर केली. AB सेगमेंट जी दिलेली असते ती ॲक्च्युअल आपल्याला दिलेली नाही, म्हणून ती सिम्बॉलिकली मी H1 H2 या फॉर्ममध्ये कन्सिडर केलेली आहे. हाईट इज H2. आता हाईट आपल्याला ऑलरेडी त्याच्यामध्ये लेंथ दिलेली आहे. हाईटची किती दिलेली आहे तर 6 दिलेली आहे. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं. आपल्याला ऑलरेडी त्याची बेस हाईट दिलेलं होतं, परंतु त्याला म्हणजे सेगमेंट वगैरे दिलेलं नव्हतं, म्हणून ते फक्त मी काय कन्सिडर केलं, फर्स्ट ट्रायंगलचा एरिया A1, बेस B1, हाईट H1, व्हॅल्यू पुट अप केल्या म्हणजे कन्सिडर केला. सो B1 इज इक्वल टू 9, H1 इज इक्वल टू 5. इथपर्यंत लक्षात आलं. देन अनादर ट्रायंगलचा एरिया मी कन्सिडर केला A2, बेस B2 जी दिलेली आहे 10, हाईट H2 दिलेली आहे 6. ओके. आता ॲक्च्युअल आपल्याला याच्यामध्ये काय काढायचं आहे, एरियाज ऑफ रेशोज ऑफ द एरियाज ऑफ ट्रायंगल्स. मग आता रेशो फाइंड आउट करत असताना तिथं आपल्याला बेस हाईट यापैकी कोणत्या व्हॅल्यू इक्वल आहेत का नाही, म्हणजे इथं आपल्याला कोणती प्रॉपर्टी अप्लाय करावी लागेल. सो जी प्रॉपर्टी अप्लाय करायची ते अगोदर समजून घ्या. द रेशो ऑफ फर्स्ट प्रॉपर्टी, रेशो ऑफ द एरियाज ऑफ द टू ट्रायंगल्स. हा कसा असतो, रेशो कसा असतो, इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईटच्या फॉर्म मध्ये असतो. बरोबर आहे. इन शॉर्ट मध्ये मी फक्त एवढंच घेते. चला मग तो रेशो आपण कन्सिडर करूया. सो मग तिथं आपण काय सांगू शकतो, A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 डिवायडेड बाय B2 इंटू H2. दॅट मीन्स A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 9 पुट करा, H1 5, B2 किती दिलेला आहे आपल्याला 10 आणि H2 किती दिलेला आहे 6. सो पाहूयात व्हॅल्यू काय मिळते ते. सो A1 अपॉन A2 इज इक्वल टू 3 अपॉन 4. दॅट मीन्स A1 अपॉन A2 म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगलचा जो रेशो आहे तो कसा मिळाला आपल्याला 3:4 च्या फॉर्म मध्ये मिळालेला आहे. ओके. सो A1 अपॉन A2 किंवा A1 A2 इज इक्वल टू 3:4. ठीक आहे. चला आता हे एक्झाम्पल आपण ज्या पद्धतीने सॉल्व केलेलं आहे त्याच पद्धतीने आपण पुढचे काही एक्झाम्पल्स पण सॉल्व करूयात. चला आता तोपर्यंत तुम्ही हे एक्झाम्पल समजून घेऊया किंवा समजून घ्या आणि तोपर्यंत मी काय करते, बोर्डवरती सेकंड क्वेश्चनला सुरुवात करते. ओके. देन सेकंड क्वेश्चन, सेकंड एक्झाम्पल दिलेला आहे आपल्याला इन फिगर. सेकंड एक्झाम्पल इन फिगर, BC is a perpendicular AB. BC is a perpendicular AB. AD is a perpendicular AD. AD is a perpendicular AB. Is a perpendicular AB. BC is equal to 4. BC is equal to 4. AD is equal to 8. AD is equal to 8. Then find. काय फाइंड आउट करायचं आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल कोणता ट्रायंगल दिला आपल्याला, ABC. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB. या दोन्हीचा रेशो आपल्याला काय करायचं आहे ते फाइंड आउट करायचं आहे. चला मला वाटतं ह्या साईडचं तुमचं लिहून झालं असेल. चला आता आपण काय करायचं, क्वेश्चन जो सेकंड दिलेला आहे त्या क्वेश्चन सेकंडची आपल्याला त्यांनी फिगर दिलेली आहे. इन फिगर म्हटल्यानंतर आपल्याला फिगर ड्रॉ करावी लागेल. सो फिगर या पद्धतीने आपण ड्रॉ करून घेऊया. ट्रायंगल, फर्स्ट ट्रायंगल आपला असेल ABC. फर्स्ट ट्रायंगल, ड्रॉ करून घेऊया. ट्रायंगल ट्रायंगल ABC आणि सेकंड ट्रायंगल असेल आपला
ADB. फिगर ड्रॉ करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की याच्यामध्ये जे आपल्याला सेगमेंट दिलेले आहेत, याच्यामध्ये दिलेले असलेले सेगमेंट आपल्याला कोणते आहेत रे? परपेंडिक्युलर सेगमेंट. फर्स्ट असेल BC आणि सेकंड आहे AD. ही या दोन्ही सेगमेंट ह्या एकाच सेगमेंटवरती किंवा एकाच साईडवरती काय आहेत? परपेंडिक्युलर आहे. सो मग या दोन्हीचं ऑब्झर्वेशन जर आपल्याला आपण जर केलं त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय की दिलेल्या ट्रायंगलचा हा जो काय आहे बेस जो आहे तो कसा आहे रे? कॉमन आहे किंवा इक्वल आहे. ठीक आहे. सो आता एक्झाम्पलला सुरुवात करत असताना सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे किंवा जे एक्झाम्पल दिलेले आहे ते अगोदर समजून घेऊया. सो इन फिगरमध्ये आपल्याला काय दिलं आहे की इन अ ट्रायंगल, फर्स्ट ट्रायंगल आपण कोणता कन्सिडर केला? ABC. याच्यामध्ये काय दिले रे की BC इज अ परपेंडिक्युलर टू AB. हे ऑलरेडी कशामध्ये दिले मला? गिव्हन मध्ये दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये BC इज इक्वल टू किती दिले आहे मला? 4 दिलेले आहे. फर्स्ट ट्रायंगल. अनदर सेम ट्रायंगल ऑल्सो सेकंड ट्रायंगल असेल आपला ABD. याच्यामध्ये काय दिलं आहे आपल्याला? AD इज अ परपेंडिक्युलर टू AB आणि सेकंड AD ची सेगमेंटची जी लेंथ आहे ती आपल्याला दिलेली आहे 1. म्हणजे याच्यामध्ये सॉल्व्ह करत असताना अगोदर मी काय केलं की जे आपल्याला दिलेलं आहे ते अगोदर लिहून घेतलं, म्हणजे अगोदर समजून घेतलं की आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिले आणि काय फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे याचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिक लक्षात येते की बेस याचा इक्वल आहे, कॉमन आहे. दॅट मीन्स हा रेशो, एरियाचा जो रेशो आहे तो कोणत्या फॉर्म मध्ये असेल? करस्पॉन्डिंग हाईटच्या फॉर्म मध्ये असेल. बरोबर आहे. म्हणजे सो एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल मी कन्सिडर केला कोणता रे? ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल कोणता असेल? ADB इज इक्वल टू करस्पॉन्डिंग हाईट. फर्स्ट ट्रायंगल ABC ची करस्पॉन्डिंग हाईट असेल आपली BC आणि सेकंड ट्रायंगल याची हाईट कोणती असेल रे? AD. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB is equal to BC 4, AD 8. So काय सांगू शकतो तिथं आपण? सो एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे आपला? ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB is equal to 1:2 or 1 divided by 2. हा आपल्याला काय मिळालं? त्याचा रेशो मिळालेला आहे. हेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. चला हे एक्झाम्पल सर्वांच्या लक्षात आलं. याच्यामध्ये आपण म्हणजे तीच कंडिशन अप्लाय केलेली आहे जी आपण अभ्यासलेली आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की कोणत्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला कोणती कंडिशन अप्लाय करावी लागेल हे फक्त समजून घ्या. ठीक आहे. इथं इक्वल बेस दिला होता. सो रेशो कसा मिळाला? करस्पॉन्डिंग हाईटच्या फॉर्म मध्ये मिळाला. चला हे एक्झाम्पल सर्वांच्या लक्षात आलं असेल. आता नेक्स्ट म्हणजे थर्ड एक्झाम्पलला किंवा थर्ड क्वेश्चनला आपण स्टार्ट करूया. तोपर्यंत प्रत्येकाने हे जे इक्वेशन एक्झाम्पल जे सॉल्व्ह करून दिलेलं आहे त्याचं एकदा ऑब्झर्वेशन करून घ्या. तोपर्यंत मी बोर्डवरती क्वेश्चन नंबर 3 लिहून घेईन. चला क्वेश्चन नंबर 3. इन फिगर segment PS perpendicular segment RQ. Segment PS perpendicular segment RQ and segment QT is a perpendicular segment PR is a perpendicular segment कोणती दिलेली आहे आपल्याला? PR. Okay. Then if RQ is equal to 6, if RQ is equal to 6, PS is equal to also 6, PS is equal to 6 and PR is equal to 12 and PR is equal to 12, then find QT. Then find QT.
एक्झाम्पल व्यवस्थित ऑब्झर्व करा, क्वेश्चन समजून घ्या. क्वेश्चन सॉल्व करत असताना सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला दिलेला जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनमध्ये आपल्याला कोणत्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि कोणती व्हॅल्यू फाइंड आउट करायची हे अगोदर समजून घेऊया. क्वेश्चन या पद्धतीने दिला आपल्याला. इन फिगर सेगमेंट पीएस इज परपेंडिक्युलर कशावरती आहे आर क्यू. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करावं लागेल, ड्रॉ फिगर. अगोदर आपण काय करूया, फिगर कन्स्ट्रक्शन करून घेऊयात. कन्स्ट्रक्शन करत असताना सेगमेंट, ही सेगमेंट दिलेली आहे आपल्याला आर यस आर यस. सेकंड सेगमेंट so construction P S R. P S is perpendicular R S. सेकंड कोणती दिली आपल्याला सेगमेंट P Q and P Q नंतर सेगमेंट क्यू टी. सो आता या फिगरचं ऑब्झर्वेशन करत असताना आपल्याला काय दिसते पहा, जे आपल्याला दिले त्याच्यानुसार आपण पाहून घेऊया. सो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण दिलेल्या व्हॅल्यू घेऊया त्याच्यामध्ये. सो पी एस इज अ परपेंडिक्युलर टू आर क्यू. दॅट मीन्स आपल्याला ट्रायंगल कोणता दिलेला आहे, पी क्यू आर. हा मेन ट्रायंगल असेल हे समजून घ्या. ओके, व्हर्टायसेस पी वरून काय केलंय या त्याच्यावरती म्हणजे आर क्यू वरती परपेंडिक्युलर टाकलेला आहे, परंतु होल ट्रायंगल फक्त कोणता असणार आहे, पी आर क्यू. एस ही फक्त त्याची काय असते, हाईट असेल. कारण या बेस वरती फक्त बेस आपला आर क्यू एवढाच असेल, परंतु हाईट कोणती असेल, पी एस असेल. हे आपल्याला माहिती आहे. सो याच्यामध्ये आणखी सेकंड आपल्याला दिलेला आहे की क्यू टी इज अ परपेंडिक्युलर सेगमेंट कशावरती दिलेली आहे, पी आर वरती. सो ट्रायंगल, सेकंड ट्रायंगल सुद्धा आपल्याला कोणता दिला आहे, पी क्यू आर. परंतु याच्यामध्ये व्हर्टायसेस कोणता असणार आहे, क्यू असणार आहे आणि याच्यामध्ये बेस कोणता असणार आहे, पी आर असेल. या अगोदर आपण समजून घेऊया. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या कोणत्या कोणत्या दिलेल्या ते पाहूयात. आर क्यू इज इक्वल टू किती दिले आपल्याला, 6 दिलेला आहे. आर क्यू इज इक्वल टू 6. पी एस इज इक्वल टू किती दिलेले आहे, ही सुद्धा होल आपल्याला दिलेली आहे 6. नेक्स्ट पी आर इज इक्वल टू 12. पी आर इज इक्वल टू 12. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, देन फाइंड कशाची लेंथ काढायची आपल्याला, क्यूटीची लेंथ काढायची, जी की आपल्याला माहित नाहीये. सो प्रत्येकाने या एक्झाम्पल मध्ये एक लक्षात ठेवा, या ट्रायंगल मध्ये आपल्याला मेन ट्रायंगल फक्त एवढा असेल, पी क्यू आर. पी क्यू आर मध्ये एक व्हर्टायसेस म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल व्हर्टायसेस पी जर असेल तर त्याची हाईट पी एस असेल, बेस आर क्यू असेल. ओके, सेकंड व्हर्टायसेस म्हणजे त्यांनी क्यू कन्सिडर केला. या क्यू व्हर्टायसेस वरून एक परपेंडिक्युलर टाकला, ज्याच्यावरती आपण परपेंडिक्युलर टाकतो तो ट्रायंगलचा बेस असतो, आपल्याला माहिती आहे. सो या ट्रायंगल मध्ये आपल्याला क्यू टी म्हणजे हाईट असेल आणि पी आर ही त्याची काय असणार आहे, त्याचा बेस असेल. बरोबर आहे. मग याच्यामध्ये हे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपण कोणतेही दोन मेथड सॉल्व्ह केलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट मेथड आणि सेकंड मेथड दोन्ही मेथडने मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. आणि फर्स्ट मेथड आपण स्टार्ट करूया. याच्यामध्ये आपण मेथड सॉल्व्ह करत असताना कंडिशन्स अप्लाय करणार आहोत, परंतु एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिले ते अगोदर पाहूया. फर्स्ट मेथडनुसार जर पाहायचं झालं तर याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या फिगर्स मध्ये काय दिले की सेगमेंट पी एस इज अ परपेंडिक्युलर सेगमेंट कशावरती आहे, आर क्यू वरती. हे लिहिणं काम महत्वाचं आहे, कारण आपल्याला हाईट आणि बेस हे समजून थोडंसं जरा सोपं जावं. याचं फक्त एवढंच रिझन आहे, सेगमेंट पी आर. ठीक आहे, आणि आपल्याला व्हॅल्यू कोणत्या दिल्या आहे, सो आर क्यू इज इक्वल टू 6 अँड पी एस इज इक्वल टू 6 आणि सेकंड कोणती दिली आहे, पी आर इज इक्वल टू 12. ओके, जे मला क्वेश्चन मध्ये दिलं आहे की मी अगोदर लिहून घेतलं म्हणजे समजून घेतलं. आता ऍक्च्युअल नीट ऑब्झर्वेशन जर केलं तुम्ही तर याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट काय करायचे, क्यूटीची लेंथ फाइंड आउट करायची. आणि क्यूटीची लेंथ फाइंड आउट करत असताना क्यूटी इज हाईट
और PQR जरी म्हटलं तरी सुद्धा चालेल, नो प्रॉब्लेम. सो आपण काय करूया, फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला काय दिसतंय, याच्यामध्ये हाईट किंवा बेस कोणतीही सेगमेंट की कॉन्ग्रुएंट नाही, म्हणजे आपल्याला इथं कोणत्या प्रॉपर्टीज अप्लाय करावं लागणार आहे, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजे ह्याच्यामध्ये इन शॉर्ट मी काय लिहिते मग, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. हे सेगमेंट अत्यंत महत्त्वाचे, कारण आपण ज्यावेळेस एखादे इक्वेशन लिहितो, इक्वेशन का लिहिलं, कोणत्या कन्सेप्टवरून लिहिलं हे किंवा कोणत्या प्रॉपर्टीवरून लिहिणं हे समजून सांगण्यासाठी किंवा समजण्यासाठी आपल्याला काय लिहावं लागणार, त्याच्यामध्ये रिझन लिहावं लागणार आहे. ओके, मग त्याच्यामध्ये आपण काय करूया, की फर्स्ट एरिया ऑफ ट्रायंगल, फर्स्ट ट्रायंगल मी कन्सिडर केला कोणता रे, PQR अँड PQR divided by area of triangle. Second, PQR. दोन्ही पा ट्रायंगल कसा कन्सिडर केलाय, PQR. याच्यामध्ये RPQ जरी म्हटलं तरी काही फरक पडणार नाही, ॲज इट इज तोच ट्रायंगल आहे. रेशो कन्सिडर करत असताना किंवा एरिया लिहित असताना ट्रायंगल्स कसा लिहिला तरी राहतो. आता सगळ्यात महत्त्वाचं आपली पुढचं आहे ट्रायंगल PQR मध्ये. फर्स्ट नीट ऑब्झर्व करा, याच्यामध्ये जर व्हर्टायसेस तुमची P असेल तर याच्यामध्ये हाईट कोणती असणार आहे, हाईट असेल आपली PS इनटू बेस कोणता असणार, टोटली RS हा त्याचा बेस नसणार आहे, फक्त बेस कोणता आहे R2 असेल, कारण ट्रायंगल आपला फक्त कोणता आहे PQR. सो बेस कोणता असेल आपला, फक्त R2 हा बेस असेल आणि PS ही त्याची हाईट असेल, कारण व्हर्टायसेस वरून बेस वरती जो आपण काय टाकतो, परपेंडिक्युलर टाकतो. परपेंडिक्युलर म्हणजे त्याची हाईट असते, परंतु बेस फक्त त्याचा कोणता असणार आहे, R2 हा त्याचा बेस असेल. सो RQ. ओके, बेस अँड हाईट आपण घेतलेला आहे. सेकंड ट्रायंगल PQR, याच्यामध्ये व्हर्टायसेस मी Q घेतलं, या Q व्हर्टायसेस साठी याची हाईट आणि बेस नीट ऑब्झर्व करा. काय दिसतंय तुम्हाला, याच्यामध्ये बेस कोणता असणार आहे त्याचा, PR किंवा RP म्हटला तरी चालेल. PR हा त्याचा काय असणार आहे, ते बेस असेल आणि हाईट कोणती असणार आहे त्याची, QT. हे सर्वांच्या लक्षात आले. चला आता नेक्स्ट, एरिया ऑफ ट्रायंगल PQR डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, व्हॅल्यू पुट अप करूया, PS इज 6, RQ इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे 6. सो PR इज इक्वल टू किती आहे ते, PR 12 into QT. ओके, या पद्धतीने आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे. आणि इथं ऑब्झर्व करा, एरिया ऑफ ट्रायंगल PQR, एरिया ऑफ ट्रायंगल PQR, दोन्ही ट्रायंगल इक्वल आहेत, रेशो इज 1. दॅट मीन्स मी तिथं काय घेऊ शकते मग, सो दॅट मीन्स QT इज इक्वल टू, मला काय मिळालं 3. QT इज इक्वल टू 3, म्हणजे QT ची लेंथ किती असणार आहे, याच्यामध्ये 3 असेल. एक्झाम्पल सर्वांच्या लक्षात आले. ही झाली याच्यामध्ये फर्स्ट मेथड. ओके, आणि ॲज इट इज आपण याच्यामध्ये जर सेकंड मेथड जर आपल्याला पाहिजे असेल तर याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, इथं आपण रेशो एरिया ऑफ काय घेतला, त्याचा रेशो घेतलेला आहे. सेकंड मध्ये आपण काय घेऊयात, की ट्रायंगलचा डायरेक्ट रेशो घेऊयात, ट्रायंगलचा एरिया घेऊयात. ठीक आहे. सो सेकंड मेथड सॉल्व्ह करत असताना प्रत्येकाने थोडंसं पुढे ऑब्झर्वेशन करा. ट्रायंगल PQR दोन्ही ट्रायंगल्स कसे आहेत, ते इक्वल आहेत. दॅट मीन्स एरिया दोन्हीचा कसा असणार आहे, इक्वलच असेल. बरोबर आहे. म्हणजे फर्स्ट ट्रायंगल जर मला PQR याचा जर एरिया काढायचा असेल तर या एरियासाठी मला त्याचा बेस आणि हाईट दोन्ही माहित आहे. बरोबर आहे. बेस RQ, हाईट PS. सो सेकंड मेथड नुसार मी काय कन्सिडर केलं की इन अ ट्रायंगल PQR एरिया ऑफ ट्रायंगल डायरेक्ट घेते मी. एरिया ऑफ ट्रायंगल कोणता घेतला मी, PQR. याच्यामध्ये हाफ ऑफ बेस इनटू हाईट. सो एरिया ऑफ ट्रायंगल PQR याच्यामध्ये व्हर्टेक्सेस आपण कोणता कन्सिडर केले, P. जर त्याचा व्हर्टेक्स असेल तर याच्यामधून PS जी आहे त्याची हाईट असेल, RQ ही त्याचा बेस असेल. सो RQ इनटू हाईट कोणती असेल रे, PS. व्हॅल्यू पुट अप करा. 1/2 RQ किती असेल, 6 असेल. PS किती असेल रे, 6 असेल. सो 8. आता याच्यामध्ये हे काय मिळालं आपल्याला,
एरिया ऑफ ट्रायंगल कोणता मिळाला आपल्याला PQR. एरिया किती मिळाला आपल्याला 18. आता एरिया मिळाल्यानंतर प्रत्येकाने एक लक्षात ठेवायचं. सेकंड आपल्याला काढायचं ऍक्च्युअल QT काढायचं आहे. एरिया आता मिळाला परंतु सेकंड जर वर्टेक्स किंवा पॉइंट असेल तर ट्रायंगल तोच आहे, मग त्याचा एरिया सुद्धा तेवढा असेल तेवढाच असेल. मग त्याच्यानुसार आपल्याला हाईट काय करता येईल फाइंड आउट करता येईल. नाव म्हणून मी काय केलं नाव सेकंड ट्रायंगल म्हणजे इनर ट्रायंगल PQR याच्यामध्ये पहा एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ ऑफ, मी डायरेक्ट व्हॅल्यू पुट अप करते, हाफ ऑफ बेस इंटू हाईट. हा फॉर्म्युला जनरली घेतलेलाच आहे. आता वर्टेक्स क्यू असताना याचा बेस कोणता असेल रे PR. बेस कोणता आहे PR and height is QT. So triangle's area is half of PR. Base then height unknown QT is as it is. So QT is equal to 18/6. So 3 as it is म्हणजे याच्यावर आपल्याला काय सांगता येईल. So QT is equal to also 3. That means the method first, method second. कोणत्याही मेथडने जरी तुम्ही एक्झाम्पल सॉल्व केलं तरी आपल्याला आन्सर काय मिळणार आहे तेच मिळणार आहे. तुम्हाला जी मेथड योग्य किंवा सोपी वाटेल त्या मेथडने हे एक्झाम्पल सॉल्व करा. ठीक आहे, हे झालं आपलं एक्झाम्पल नंबर 3. आता याच्यामधलं आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 4. एक्झाम्पल सर्वांच्या लक्षात आलं असेल तर आपण स्टार्ट करूया. एक्झाम्पल नंबर 4. चला घ्या आता एक्झाम्पल नंबर 4. म्हणजेच क्वेश्चन नंबर 4 ला स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 4 इन ॲडजॉइंट फिगर, हे सर्वांचं लिहून झालं असेल. That means in figure AP is perpendicular BC. Question 4. In figure AP perpendicular BC. AP perpendicular BC. AD parallel BC. AD parallel BC. Then find काय करायचं आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ABC. एरिया ऑफ ट्रायंगल ABC as to एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड ट्रायंगल त्यांनी आपल्याला दिलेला आहे BCD. ओके, सो इन फिगर दॅट मीन्स फिगर आपल्याला दिलेली आहे. चला ड्रॉ फिगर. सुरुवातीला आपण काय करूयात की फिगर काढून घेऊयात. इथं देत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी जॉमेट्रिकल किंवा कोणतेही क्वेश्चन असू द्यात ते क्वेश्चन दिल्यानंतर क्वेश्चन अगोदर समजून घ्या, म्हणजे व्यवस्थित वाचून घ्या. क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे आणि काय काढायचं आहे म्हणजे फाइंड आउट काय करायचं आहे ते अगोदर समजून घ्यायचं, म्हणजे क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायला खूपच इझी जातो. चला आता ड्रॉ करत असताना आपल्याला त्याने ऑलरेडी 2 सेगमेंट पॅरलल दिलेले आहेत. AD इज अ पॅरलल BC. ओके, सो AD अँड BC सेगमेंट दिलेले आहेत ते आपण काढून घेऊया. AD and so first triangle कोणत्या पद्धतीने तयार होते त्याचं ऑब्झर्वेशन करा. ऑटोमॅटिक तुमच्या हे लक्षात येईल की तर आपल्याला कोणती प्रॉपर्टी अप्लाय करायची आहे. ठीक आहे, हे आपलं लास्ट एक्झाम्पल असेल. पुढचं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचं आहे. थोडे एक्झाम्पल फक्त समजून घेऊया. या आता फिगर AD BC and P.
पद्धतीने आपण फिगर काढून घेतलेली आहे। क्वेश्चन व्यवस्थित वाचा, क्वेश्चन मध्ये काय दिलंय ते पहा आणि काय फाइंड आउट करायचं ते अगोदर समजून घ्या। सोल्युशन काय करावं लागेल इथं, सोल्युशन काय दिलं आपल्याला याच्यामध्ये इन फिगर AP is a perpendicular to BC and आपल्याला माहिती ऑलरेडी we know that AD is a parallel BC. AD is a parallel BC, that means या दोन्ही मधलं जे डिस्टन्स आहे ते कसं असणार आहे, इक्वल डिस्टन्स असणार आहे, बरोबर आहे। म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की टू पॅरलल लाईन्स डिस्टन्स आर कॉन्ग्रुएंट, सो मग AP फर्स्ट ट्रायंगल EBC याची जर हाईट असेल तर सेकंड ट्रायंगल BCD या DQ म्हणजे या व्हर्टायसेस वरून जो आपण काय काढणार आहोत, एक परपेंडिक्युलर काढणार आहोत। म्हणजे हा सेकंड ट्रायंगलची हाईट सुद्धा कशी असणार आहे, इक्वल असेल। म्हणजे याच्यामध्ये लिहित असतानाच आपण सुरुवातीला काय करूया, हिअर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स आर कॉन्ग्रुएंट। त्याच्यावर आपण काय सांगू शकतो, ह्या दोन्ही ट्रायंगलची हाईट कशी असणार आहे, इक्वल असेल। आता एक्झाम्पल साठी मी काय करते, ड्रॉ करते। ऑलरेडी आपल्याला याच्यामध्ये दिलेलं नाही पण तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी काय करते, ड्रॉ आउट करून घेते। इथे तुम्हाला काय दिसेल पहा, की DP डॅश आणि AP हे दोन्ही कसे असणार आहेत, ते कॉन्ग्रुएंट असेल। म्हणजे ह्या दोन्ही ट्रायंगलची हाईट कशी झाली, इक्वल झाली। सो आपण इथं काय म्हणूया की डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स आर कॉन्ग्रुएंट। दोन पॅरलल लाईन मधला डिस्टन्स कसा असतो, इक्वल असतो। दॅट मीन्स AP इज इक्वल टू मी काय सांगू शकते, DP डॅश म्हणजे इथं हाईट कशी झाली, इक्वल झाली। ओके, आता सेकंड पहा, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल BDC या ट्रायंगल मध्ये BCDC इक्वल बेस, कारण जो आपण काय टाकलेला आहे, परपेंडिक्युलर टाकलेला आहे, आर टाकलेला परपेंडिक्युलर हा कसा आहे, ते सेम सेगमेंट वरती आहे। म्हणजे हा ट्रायंगलचा बेस सुद्धा कसा झाला रे, इक्वल झाला। म्हणजे इथं आपल्याला कोणती प्रॉपर्टी अप्लाय करावी लागणार आहे, हॅव्हिंग इक्वल बेस अँड इक्वल हाईट। सो डायरेक्ट आपण लिहूया एरिया ऑफ ट्रायंगल, कोणता काढायचा आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू, पहा त्याच्यामध्ये रेशो डायरेक्ट लिहिला तर चालेल का, 1:1। रिझन काय असेल रे, हॅव्हिंग इक्वल हाईट्स अँड बेसिस, हे सर्वांच्या लक्षात आलं असेल। मी डायरेक्ट घेतलंय, ऑर्डर्स तर तुम्ही त्याच्यामध्ये BC हा बेस आणि या दोन्ही हाईट्स दाखवून जरी घेतला तरी सुद्धा चालेल। हे एक्झाम्पल सर्वांच्या लक्षात आलं असेल तर आपण काय करूया की या प्रॅक्टिस सेट मधील जो लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 5, तो क्वेश्चन काय करायचा आहे, तुम्ही घरी स्वतः सॉल्व करायचा आहे। इथं आपला प्रॅक्टिस सेट 1.1 हा टोटली काय झालेला आहे रे, कव्हर झालेला आहे, संपलेला आहे। चला आता याच्यानंतर आपण करतो